नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता मी एका दिवसात हे शिवलेले ब्लाऊज इथं आणि हिची शिलाईसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळे ब्लाऊज ना सेम नाही तर सगळे ब्लाऊज वेगळे वेगळे आहेत। तर चला मग व्हिडिओची सुरुवात करूया। त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका। तर हा पहिला ब्लाऊज आहे बघा, ही ग्रीन कलरचा ब्लाऊज कॉटनचा आहे, तिला अस्तर लावून शिवलेला आहे आणि 4 टक्सचा ब्लाऊज आहे। मागचा गळा मी चौकोनीच ठेवलेलं होतं आणि सिंपल ब्लाऊज आहे तर विदाऊट लेसचा आहे। तर हिची प्राइस मी तुम्हाला शेवटी सांगते। तर हिची स्लीव सुद्धा बघा सिंपल असं इथं काहीच इथं केलेलं नाही। तर हिची सिलाई तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी शेवटी तर तुम्हाला सांगणारच, तिच्या आधी जर तुम्ही सांगू शकता तर नक्की सांगा। तर हा बघा विदाऊट अस्तरचा ब्लाऊज आहे, ही सुद्धा 4 टक्सचा ब्लाऊज आहे आणि हिचा ना मागचा आणि पुढचा दोन्ही गळे जे आहेत ना गोलच ठेवलेले आहेत, कारण त्यांना कोणतेच गळे आवडत नाही। थोडं वयस्कर आहेत ती काकू, त्यांचा हा ब्लाऊज आहे। तर त्यांना एकदम सिंपल 4 टक्सचा ब्लाऊज पाहिजे होतं, तर ते मी शिवलेला आहे। त्यांना घातल्यानंतर सुद्धा परफेक्ट बसतो आणि स्लीव सुद्धा सिंपलच आहे। तर हिच्यामध्ये बघा मी काहीच डिझाईन केलेली नाही। हा तिसरा ब्लाऊज आहे बघा, हे वेल्वेटचा ब्लाऊज आहे। हिच्यावरती ना थोडंसं मी समोसा लेस वगैरे लावलेली आहे आणि हिचा जी मागचा आणि पुढचा दोन्ही गळे गोलच ठेवलेली आहे आणि ही 4 टक्सचा ब्लाऊज नाही, हा कटोरी ब्लाऊज आहे। तर हिचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअरच केलेला आहे, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता। असे वेल्वेटचे मी 2-3 ब्लाऊजचे तुमच्यासोबत व्हिडिओ शेअरच केलेले आहेत। मागचा गळा सुद्धा बघा गोलच आहे आणि तिच्यावरती सुद्धा मी लेस लावलेली आहे। हा वेल्वेटचा ब्लाऊज आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे। हिची जी साईज आहे ना 44 साईजचा हा ब्लाऊज पीस आहे। स्लीव्हजला लेस लावून थोडंसं अट्रॅक्टिव्ह लुक दिलेला आहे। तर आता मी तुम्हाला लगेच चौथा ब्लाऊज दाखवते। हा साडीमध्ये निघालेला ब्लाऊज पीस आहे। तर हा सुद्धा कटोरी ब्लाऊज आहे आणि हिची जी साईज आहे ना 44 साईजचा हा कटोरी ब्लाऊज आहे। हिचा व्हिडिओ ना तुम्हाला मी काल परवाच्या व्हिडिओमध्ये बघा शेअर केलेलाच आहे। तर तुम्ही हिचा मागचा गळा ना मी चौकोनी ठेवलेला आहे आणि जी पुढचा गळा आहे ना ती गोल ठेवलेला आहे। हिचा व्हिडिओ शेअरच केलेला आहे, ते नक्की जाऊन तुम्ही बघू शकता। तर आता हिची स्लीव्ह जी आहेत ना एकदम सिंपल आहे, तर जी साडीला लेस आलेली होती तीच लेस इथे लावलेली आहे मी ब्लाऊज पीसमध्ये। तर आता तुम्हाला दाखवते मी हे 5वा ब्लाऊज, ही लास्ट ब्लाऊज आहे। मी एका दिवसात हा 5 ब्लाऊज शिवलेले आहेत। तर हा सुद्धा बघा वेल्वेटचा ब्लाऊज आहे आणि हा साधा ब्लाऊज आहे, कटोरी नाही। 36 साईजचा ब्लाऊज आहे। हिचा व्हिडिओ ना मी तुमच्यासोबत मागे शेअर केलेला आहे, ते नक्की जाऊन तुम्ही बघू शकता। हिचा जे पाठीमागचा गळा आहे ना मी चौकोनी ठेवलेला आहे आणि तिला अशी बघा नॉड लावलेली आहे आणि तिला ना लटकन छानशी लावलेली आहेत। हा असे लटकन ना खूप चाललेले आहेत आजकाल ट्रेंडमध्ये आणि हिला सुद्धा बघा टिकली वर्क आहे वेल्वेटवरती। ह्यासाठी बघा ह्या ब्लाऊजवरला मी थोडंसं मॅचिंग व्हावं म्हणून टिकली वर्कची लेस लावलेली आहे। हिचा व्हिडिओ तर टाकलेलाच आहे। तर ह्याची स्लीव्ज ना मला खूप आवडलेले होते, तुम्ही बघू शकता। ह्याच्यावरती ना फुल टिकली वर्क केलेलं होतं आणि हा ब्लॅक कलरचं ना सगळ्या साडीवर मॅच होतो। अशा पद्धतीचे ब्लाऊज ना सगळ्या साड्यावरती तुम्ही मॅचिंग करून लिहू शकता। खूप छानसा असा बघा आजकाल ट्रेंडमध्ये असे निघाले टिकली वर्कचे वेल्वेटचे ब्लाऊज। तर हे असाच ब्लाऊज आहे। तर आता बघा ही एका दिवसात शिवलेले मी 5 ब्लाऊज आहेत। तर यांची सिलाई सांगते। तर हिची सिलाई ना मी साधा ब्लाऊज अस्तरचा होता म्हणून हिला ना 200 रुपये घेतलेले होते आणि हा कटोरीचा ब्लाऊज अस्तरचा होता, हिच्यावरती काही डिझाईन केलेली नाही, तरी सुद्धा ना हिला मी 180 रुपये घेतलेले होते। तुमच्याकडे काय शिलाई आहे ते मला नक्की कमेंट्स करून सांगा। आणि ह्या ब्लाऊजला बघा मी 230 रुपये घेतलेलं होतं, कारण ह्याच्यावरती ना मी लेस लावलेली होती आणि हा कटोरीचा ब्लाऊज असल्याने ना मी एवढी सिलाई घेतली। आता हा तुम्हाला चौथा ब्लाऊज दाखवते बघा, हे विदाऊट अस्तरचं ना साधा ब्लाऊज होतं। तर हिला ना 80 रुपये सिलाई घेतलेली आहे। सिलाई ना सगळीकडे वेगळी वेगळी असते, ही ना एरिया वाईज सिलाई कमी किंवा जास्त सुद्धा असू शकते। माझ्या एरियामध्ये ही एवढी शिलाई घेतात, तर त्या हिशोबाने मी सिलाई घेते। तर आता ही बघा लास्ट 5वा ब्लाऊज साधाच आहे आणि हा अस्तरचा ब्लाऊज होतं। तर हिला सुद्धा बघा मी 180 रुपये घेतलेले आहेत, कारण ह्याच्यावरती काही डिझाईन वगैरे काही करायचं नव्हतं, फक्त प्लेन ब्लाऊज होतं म्हणून बघा 180 रुपये ही मिनिमम शिलाई असते। आणि हिच्यात ना अस्तर सुद्धा हे माझंच असतं, जर तुम्ही अस्तर दिलात तर मग 150 रुपये शिलाई घेते, जर अस्तर माझं असलं तर मग 180 रुपये शिलाई असते, कारण अस्तर सुद्धा चांगल्याच क्वालिटीचं वापरतं। घरच्या घरी बघा महिलांसाठी असे खूप सारे असे बिझनेस आहेत, ज्याच्यात तुम्ही लाखो नाहीत पण हजारो तरी कमीत कमी तुम्ही कमवू शकता आणि फुल नाही फुलाची पाकळी समजून सुद्धा तुम्ही तुमच्या संसारामध्ये हातभार लावू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटला तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।